लंपी या आजाराने फार मोठ्या प्रमाणात त्याची वाढ होताना आपणाला दिसत आहे. लक्षणीय बदल जर आपण पाहिलं तर जनावराच्या डोळ्यातून पाणी व्हावं लागतं आणि अंगावरच्या ज्या काही गाठी आहेत त्याच्यावरून आपण ताबडतोब ओळखू शकतो की आपलं जनावर हे लंपी रोगाने बाधित झालेलं आहे. तर ताबडतोब आपण पशुसंवर्धन विभागाच्या सल्ल्याने आपल्या निरोगी जनावरांना लसीकरण करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, लंपी या रोगाचा प्रादुर्भाव पावसाळ्यामध्ये वाढतो. तरी मी सोलापूर जिल्ह्यातील किंवा इतर शेतकऱ्यांना आवाहन करेल की आपल्या गोठ्यामध्ये इतर ठिकाणाहूनचे जनावरं येणार नाहीत किंवा मिक्स होणार नाहीत याची काळजी घ्या. पशुवैद्यकीयच्या सल्ल्याने आपण ताबडतोब ज्या जनावराला लंपी रोगाची लागण झालेली आहे याच्यावरती त्यांच्याकडून आपण त्यांच्या सल्ल्याने योग्य तो इलाज करणं आवश्यक आहे. सर्वांना नमस्कार. आज आपण पावसाळ्याच्या हंगामामध्ये जनावरांना जो विशेष करून आजाराच्या बाबतीमध्ये काय काळजी घेतली पाहिजे याच्याविषयी थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत. सध्या जर आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर लंपी या आजाराने फार मोठ्या प्रमाणात त्याची वाढ होताना आपणाला दिसत आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे दमट आणि उष्ण हवामान. या हवामानामध्ये या लंपी रोगाचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात होत असतो आणि विशेष करून आपल्याकडे जे काही देशी गायी आणि म्हशी असतील याच्यावरती याचा मोठा प्रमाण दिसून येतं. तर याची प्रमुख लक्षणं जर पाहिली तर जनावराला प्रथमतः ताप येतो. ताप आल्यानंतर दूध उत्पादनामध्ये घट होते आणि विशेष करून जनावरांचे मान, खांदा, पायावरती अशा साधारणपणे 10 ते 50 मिलीमीटर आकाराच्या गाठी किंवा त्याच्यावरती आलेल्या आपणाला दिसू लागतात. जनावराच्या ह्याच्यामध्ये अंतर्गत म्हटलं तर त्याच्या जे काही पांढऱ्या पेशी आहेत, त्या पांढऱ्या पेशीची निर्मिती कमी होऊन जाते. त्यामुळे जनावरं चारा कमी खाते आणि एकंदरीतच ह्या सगळा परिणाम ह्या लंपी रोगामुळे दिसतो. लक्षणीय बदल जर आपण पाहिलं तर जनावराच्या डोळ्यातून पाणी व्हावं लागतं आणि अंगावरच्या ज्या काही गाठी आहेत त्याच्यावरून आपण ताबडतोब ओळखू शकतो की आपलं जनावर हे लंपी रोगाने बाधित झालेलं आहे. आता हा प्रामुख्याने विषाणूजन्य आजार आहे. याच्यावरती ठोस असा उपाय नाही. त्यामुळे जे काही पशुसंवर्धन विभागामार्फत आपण जे काही आपली निरोगी जनावरं आहेत त्यांना ताबडतोब कॅप्रीपॉक्स ही देवी वर्गातील जी लस आहे, शेळ्यांकरिताची वापरली जाते, तीच लस जनावरांना दिली जाते. तर ताबडतोब आपण पशुसंवर्धन विभागाच्या सल्ल्याने आपल्या निरोगी जनावरांना लसीकरण करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ज्या जनावरांना या लंपी रोगाची बाधा झालेली आहे, हे जनावरं इतर चांगले निरोगी जनावरांपासून ताबडतोब वेगळी केली पाहिजे. त्यांना चारा, पाणी, खाद्य हे वेगळं दिलं पाहिजे आणि त्याच्यापासूनचं काही गोमूत्र असेल हे सुद्धा आपण वेगळं टाकलं पाहिजे. आणि हे टाळण्यासाठी प्रामुख्याने हा जो पावसाळ्यामध्ये विशेष करून आजार पसरतो, मी आता सांगितले की दमट आणि उष्ण हवामान. त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये डास माशांचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढतो आणि त्याच्यामुळे ह्याचा प्रसार एका जनावरापासून दुसऱ्या जनावराकडे फार मोठ्या प्रमाणात होत असतो. म्हणून गोठ्यामध्ये आपण स्वच्छता ठेवणं, त्याचबरोबर साधारणपणे मेटॅरायझियम नावाची पावडर मिळते. ती 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन जर आपण गोठ्यामध्ये फवारणी केली, तर साधारणतः आपल्याला डास माशांचा त्रास कमी होतो. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेस आपल्याकडे घरगुती लिंबाचा पाला उपलब्ध असतो. हा लिंबाच्या पाल्याची धुरी जर आपण संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस डास आणि माशा मोठ्या प्रमाणात जनावराला त्रास देत असतात, त्यावेळेस जर आपण त्याचा धुरी केली तर निश्चितपणे फायदा होतो. आणि पशुवैद्यकीयच्या सल्ल्याने आपण ताबडतोब ज्या जनावराला लंपी रोगाची लागण झालेली आहे, याच्यावरती त्यांच्याकडून आपण त्यांच्या सल्ल्याने योग्य तो इलाज करणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, लंपी या रोगाचा प्रादुर्भाव पावसाळ्यामध्ये वाढतो. तरी मी सोलापूर जिल्ह्यातील किंवा इतर शेतकऱ्यांना आवाहन करेल की आपल्या गोठ्यामध्ये इतर ठिकाणाहूनचे जनावरं येणार नाहीत किंवा मिक्स होणार नाहीत याची काळजी घ्या. आणि जर आपल्याला जनावर विकायचं असेल
किंवा बाजारामध्ये घेऊन जायचं असेल तर त्याचे साधारणपणे 1 महिनाभर अगोदर लसीकरण केलेलं असेल, तरच ते जनावर आपण विकत घ्यावं किंवा आपण विक्रीसाठी बाजारात घेऊन जावं. हेच या निमित्ताने मी इथं सांगू इच्छितो. धन्यवाद.